गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओवरती। तर स्वागत आहे तुमचं मान्सूनमध्ये। सुरुवात झाली मित्रांनो मान्सूनला आणि आपण निघालो। मान्सून आला की आपण निघालो भटकंतीला आणि आपण आज आलोय ठाण्यामधल्या घोडबंदर फोर्टला व्हिजिट करायला। हा जो दिसतो सगळा घोडबंदरचा परिसर आहे। जास्त मोठा फोर्ट नाहीये, तर या फोर्टची सगळा इतिहास सगळी माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर बनून राहा व्हिडिओवरती, पाहू घोडबंदर फोर्ट ठाणे। घोडबंदर फोर्टची एंट्री इथून आहे। इथे आपण बाईक पार्क केले, इथूनच एंट्री आहे आणि इथूनच हा फोर्ट चालू होतो। सब आपण फोर्टच्या आतमध्ये एंट्री केल्यावर आपला हा पोर्शन दिसतो आणि हा ओपन स्पेस गार्डन टाइप हा ओपन स्पेस आहे। हा काय ना जास्त म्हणजे मोठा किल्ला नाही। ही जी तुम्हाला दिसत नाही तटबंदी, हा इथून हा पोर्शन, हा इथून वरचा हा झेंडाचा पोर्शन झेंडा आहे। आणि इथून आपण या साईडला जर आतमध्ये जेव्हा एंट्री करतो तिथून लेफ्ट साईडला गेल्यावर हा इथून वर जायचा पोर्शन आहे। किल्ल्याच्या वर चोर दरवाजा वगैरे सर्व आहे, इथून आपण वर जाऊ शकतो आणि असा पूर्ण गोल फिरून होतो आणि आपला किल्ला एक्सप्लोर होऊन पूर्ण होतो। घोडबंदर किल्ला इतिहासातील महत्त्वपूर्ण ठिकाण। हा किल्ला पोर्तुगीजांनी 16व्या शतकात बांधला। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न तर केला होता, परंतु त्यात त्यांना अपयश आले। नंतर हा किल्ला 1737 मध्ये चिमाजी अप्पा यांनी जिंकला आणि हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील झाला। तर मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या आत आलोय। तर मी तुम्हाला सांगतो की या किल्ल्याला कसं यायचं। सगळ्यात बेस्ट पर्याय तर आपल्या नेहमीप्रमाणे प्रायव्हेट गाडी, कारण की टेन्शन नसतं, गुगल मॅप लावून आपण डायरेक्ट येऊ शकतो। आणि जर नसेल गाडी, पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल, फोर्ट पाहायचा असेल, कारण की आहे फोर्ट सुंदर आहे, छोटाच आहे पण सुंदर फोर्ट आहे। यायचं असेल तर सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन मीरा भाईंदर आहे। मीरा भाईंदरवरनं बस असते या गावाला। घोडबंदर गाव आहे हे, घोडबंदर गाव म्हणजे डोंगरावरती गाव आहे, वाटत नाही पण डोंगरावरती आहे। तर मीरा भाईंदर रेल्वे स्टेशनला आहे, तिथून बसने या, नाहीतर मग आपली ऑटो वगैरे करा। तुम्ही जिथं राहत असाल ठाणे तिच्या जवळपासचा परिसर, मीरा भाईंदरवरनं रिक्षा पण येते या गावासाठी। तर या प्रकारे तुम्ही येऊ शकता। तर चला मग आता आपण एक्सप्लोर करूया फोर्ट, जाऊया इथून वरच्या भागी। मित्रांनो, आपण त्या गेटनी, तो जो मागचा गेट तिथून आत आलो आणि हा आत आल्यावरच आपला वर जायचा पोर्शन आहे। आणि हे दोन चिल्ले पिल्ले आपल्याला त्या गावात राहतात। घोडबंदर गाव आहे, कशी आहे रे गाव? इथून सिटी आहे पुढे? किती लांब इथून सिटी? अच्छा, तर आपण आता जाऊ किल्ल्याच्या टॉप भागावरती। जसं मी सांगितलं, जास्त मोठा किल्ला नाहीये। हा पोर्तुगीज कालीन किल्ला आहे। पोर्तुगीजांनी हा किल्ल्याचं बांधकाम केलं होतं। पोर्तुगीजांनंतरला हा किल्ला आला मराठ्यांकडे, मराठ्यांनंतरला हा किल्ला गेला इंग्रजांकडे आणि इंग्रजांची हा एकदम मेन सेंट्रल पॉइंट बनला किनारपट्टीचा। हा एक छोटासा बुरुज। तर मित्रांनो, ती एंट्री पॉइंट आहे। एंट्री पॉइंट नंतर आपण इथे असा एक रस्ता जातो, इथून आपण असं वरती आलो। सध्या हा किल्ला टॉपला जातो आणि हा असं सरळ आलं की हा बुरुज आणि इथून एक छोटासा रस्ता जातो चोर दरवाजा, म्हणजे चोर दरवाजा तर नाही, चोर वाटे। इथून आपण वर जाऊ किल्ल्याच्या। छोटीशी रूम। मित्रांनो, आपण आता आपण आलोय किल्ल्याच्या पूर्ण टॉप भागी। आपण वरता म्हणजे आपलं कसं आपल्या महाराजांच्या किल्ल्यावरचा कसा असतो बुरुज, तसा हा एक ओपन स्पेस आहे, बुरुज टाईपच आहे। आणि ही आम्हाला मागं तो झेंडा आणि ही जी दिसते ही वसईची खाडी आहे, वसईची खाडी। आणि हे या बाजूलाच हे घोडबंदर गाव आहे। घोडबंदर म्हणजे घोडा आणि बंदर। पोर्तुगीजांच्या काळात या भागातून अरबी देशांमध्ये घोड्यांची निर्यात केली जायची, म्हणूनच याला घोडबंदर असे नाव पडले। या किल्ल्याचे स्थान इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हा किल्ला अरबी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी
एक महत्त्वपूर्ण चौकी होता. येथूनच ठाणे वसईकडे जाणाऱ्या मार्गावर नियंत्रण ठेवले जायचे. या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी 200 वर्ष राज्य केले आणि मराठ्यांनी 80 वर्ष राज्य केले. सध्या हा किल्ला महाराष्ट्र ऑफ फोर्ट्सच्या अंतर्गत येतो. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी काही प्रयत्न सुरू केले आहेत. सो मित्रांनो, हा होता पूर्ण घोडबंदर फोर्टचा पूर्ण परिसर. जास्त मोठा नाही, हा पूर्ण जो आपल्या समोर आहे चौकोनी, हा पूर्ण घोडबंदरचा परिसर आहे. म्हणजे घोडबंदर किल्ल्याचा परिसर आहे. तर हा बेसिकली एक म्हणजे घोड्यांची एक बागा, म्हणजे घोडं म्हणजे खरेदी विक्रीचं केंद्र होतं हे त्या टायमाचं. आणि ते जास्त म्हणजे इंटरनॅशनली बाहेरून वगैरे घोडे वगैरे यायचे, त्यांची देवाणघेवाण या किल्ल्यावरती व्हायची. आणि इंग्रजांचा हा पोर्ट ब्लेअर होता. म्हणजे एक या पूर्ण रिजन आहे ना घोडबंदरचा, ठाणे वसई विरार या साईडचा पूर्ण रिजनचा हा केंद्रबिंदू होता. हा किल्ला मराठ्यांकडे पण होता. पोर्तुगीजांनी तर बांधला हा किल्ला, त्याची इस्टॅब्लिश त्यांनी केली होती. आणि आपल्या शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर आक्रमण केलं होतं, परंतु ते असफल झालं, तो जिंकता नाही आला. पण नंतरला पेशव्यांनी चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकला आणि स्वराज्यामध्ये आणला. त्यानंतर इंग्रजांकडे राहिला. तर बेसिकली हा होता छोटासा किल्ला, ठाण्याच्या जवळ, शहराच्या जवळ एकदम छोटा किल्ला होता. तर हा पूर्ण आपला एक्सप्लोर करून झालाय. तर हा किल्ला तुम्हाला असेल, आपली व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये एक हार्ट नक्की द्या, कारण की गरज आहे हार्टची. तर भेटू आपण अशाच एक आता नवीन जागी, नवीन गड किल्ल्यांवरती. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू लवकरच. जय शिवराय.